तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ. 42 ते 53 रुपयांनी सिलेंडर महागला. मुंबईत व्यावसायिक सिलेंडर आता 3067 रुपये 50 पैशांना मिळणार. नवी दर आजपासून लागू. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. महायुती आणि मवियाचा फॉर्म्युला ठरला. बंडखोरांना रोखण्याचं महायुती समोर आव्हान. महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून 11 नावांची यादी जाहीर. दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब. भाजपकडून अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे तर संभाजीनगर जालन्यातून सुहास शिरसाट उमेदवार. जळगाव विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजनांना उमेदवारी जाहीर. चंद्रपुरात भाजपकडून अरुण लखानी, अमरावतीमधून प्रवीण पोटे तर भंडारा गोंदियातून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी. सांगली साताऱ्यातून धैर्यशील कदम, सोलापुरातून राजेंद्र राऊत निवडणुकीच्या रिंगणात. महायुतीत रायगडच्या जागेवरून रस्सीखेच कायम. विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला. महायुतीकडून अनिकेत तटकरे अर्ज भरणार. मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून महेंद्र दळवींसह मुलगी जुईली दळवींचा अर्ज. रायगडच्या जागेवरून उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी बैठक. युती धर्म पाळा, शिंदेंच्या आमदारांना सूचना. पालकमंत्रीपद आणि विधान परिषद जागेबाबत कोणतीही देवाणघेवाण नाही. पालकमंत्री पदाबाबतचा निर्णयही एकनाथ शिंदेच घेतील. शिंदेंच्या शिवसेनेच्या भरत गोगावले यांची माहिती. गोगावले लवकरच रायगडचे पालकमंत्री होतील असा विश्वास. नंदनवनवरील बैठकीनंतर महेंद्र थोरवेंची प्रतिक्रिया. तर महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील. रायगडच्या पालकमंत्री पदावर तटकरेंची सावध भूमिका. सांगली सातारा अहिल्यानगर विधान परिषदेसाठी पवारांच्या उमेदवारांची घोषणा. सांगली साताऱ्यासाठी बाळासाहेब पाटलांना उमेदवारी तर अहिल्यानगरमधून राणी लंके रिंगणात. संभाजीनगर जालन्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांची घोषणा. देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी जाहीर. अंबादास दानवेंची ट्विट करत माहिती. राज्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर. आजपासून विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. मात्र हा मान्सूनचा पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका, कृषी विभागाचं आवाहन. कच्च्या तेलाच्या किमतीत 2% वाढ. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल आता $93वर. इस्रायलने लेबननवर केलेल्या हल्ल्यामुळे किमती वाढल्याचा अंदाज. सिन्नर पोलीस अत्याचारी भोंदू अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार. सिन्नरमधील जमीन फसवणूक प्रकरणात खराची कोठडी संपल्यानंतर सुनावणी होणार. खासदार संदीपान भुमरे यांच्या घरी चोरी. कंपाऊंडमधून चोरट्यांनी मोबाईल पळवल्याची माहिती. दोन्ही चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेत. पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची आज दिल्लीत बैठक. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या उपस्थितीत बैठक. मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण होत असल्याने बैठकीत चर्चा होईल. विषारी दारू प्रकरणात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू. सीआयडीकडून परिपत्रक जारी. पिंपरी चिंचवडच्या दापोडीत 11 तर हडपसरमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 2 मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू. एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू. उल्हासनगरमध्ये पाडकामादरम्यान मोठी दुर्घटना. इमारतीचे 2 मजले अचानक कोसळले. शेजारच्या घरावर ढिगारा कोसळून अडकलेल्या 3 जणांना अग्निशमन दलाने बाहेर काढलं. नागपुरात 4 कोटी रुपयांचं 3.5 किलो एमडी ड्रग्ज जप्त. अप्पलवाडी भागातील फ्लॅटमध्ये कारवाई. 1 आरोपी अटकेत. मुख्य सूत्रधाराचा पोलिसांकडून शोध सुरू. साताऱ्यातील कोयना धरणाची पाणी पातळी कमालीची घटली. जलाशयाचे बॅकवॉटर ओसाड. 60 वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेल्या जुन्या बामणोली गावाचे अवशेष समोर. कोयना धरणाच्या निर्मितीनंतर या गावाचं स्थलांतर केलं होतं. आरसीबी सलग दुसऱ्यांदा ठरली आयपीएल चॅम्पियन. फायनलमध्ये गुजरातचा 5 विकेट्स राखून पराभव. विराट कोहलीची नाबाद 75 धावांची मॅच विनिंग खेळी.
IPL सामन्यानंतर गुजरात टायटन संघाच्या बसला आग. नरेंद्र मोदी स्टेडियमवरून हॉटेलकडे जात असताना घडली घटना. आग लागल्याचं लक्षात येताच गिल बटलरसह सर्व खेळाडूंना बाहेर काढलं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. वयाच्या 89व्या वर्षी मुंबईतल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निंबोणीच्या झाडामागे, अरे संसार संसारासारखी अनेक गोड आणि अजरामर भावगीतं मराठी चित्रपटसृष्टीला लाभली. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.